राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर धामणवाडी या ठिकाणी शिक्षकांनी आसवरच्या अहवालाची होळी केली। 2 दिवसापूर्वी हा अहवाल काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाला। यामध्ये दिलेली माहिती अवास्तव असल्याची टीका करत संतप्त शिक्षकांनी या अहवालाच्या प्रतींची होळी केली। सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक अतिशय तळमळीने काम करत आहेत। बऱ्याच ठिकाणची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे। राधानगरी तालुक्यामध्ये तर वेगवेगळ्या इंग्लिश मीडियम आणि खाजगी क्लासेसमधील विद्यार्थी सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेत असताना या अहवालामध्ये सरकारी शाळा ओस पडल्याचं सांगण्यात आलं आहे। त्याचबरोबर बऱ्याच प्रमाणात मुलांना लिहिता वाचता येत नाही असे सांगितले आहे। मात्र हे पूर्णपणे चूक असल्याचं उपस्थित शिक्षकांनी सांगितले। सरने प्रत्यक्ष कोणत्या शाळांची तपासणी केली, त्याचबरोबर हा निष्कर्ष किती शाळांच्या तपासणीतून काढला, कोणत्या येथील विद्यार्थ्यावरती हा निष्कर्ष काढला आहे, संस्थेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांची नेमकी शैक्षणिक पात्रता काय होती, मुलांची गुणवत्ता ढासळण्याची नेमकी कारणे कोणती आहेत, याबाबतची माहिती या अहवालामध्ये सादर केलेली दिसत नसल्याचं शिक्षकांनी सांगितलं। त्यामुळे हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचं सांगत संतप्त शिक्षकांनी या अहवालाची होळी केली। यावेळी सरवडे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश खाडे, सुरेश पाटील, शिक्षक समिती राधानगरीच्या महिला आघाडी प्रमुख प्रमिला भाटळे, सचिन देसाई, डी.व्ही. पाटील, कोपाडेकर सर, मुकुंद भोपळे सर, वावेकर सर, आर.एस. पाटील सर, भारत कांबळे, दिगंबर वायंगडे, विनायक कांबळे, त्याचबरोबर सरवडे केंद्रातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षक समिती शाखा राधानगरी यांच्या वतीनं आज असर अहवालाची आपण होळी केलेली आहे। असर अहवाल विनाकारण एक षडयंत्र रचल्यासारखं सरकारी शाळांना नावं ठेवतोय, पण सरकारी शाळांमधनं जी पटसंख्या कमी होते त्याची कारणं ते शोधत नाहीत। त्यांनी नेमका कोणत्या शाळांमध्ये जाऊन सर्वे केला हे ते सांगत नाहीत। त्यांचे जे सर्वे करणारे असतात त्यांची शैक्षणिक पात्रता काय होती याची काही कल्पना नसते आणि एखाद्या संस्थेकडनं विडा घेतल्यासारखं सरकारी शाळांना मोडीत काढण्याचा डाव आज या ठिकाणी सर्वांनी इथं एकमतानं हाणून पाडायचं असं ठरवलेलं आहे आणि या पुढच्या काळात बहुजनांच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी एकत्र एकजुटीनं काम करूया अशी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।